नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनला काही गुंडांनी आता खूपच जास्त मारलेलं असतं। अर्जुनच्या डोक्यामध्ये त्याने काचेच्या बाटल्यासुद्धा फोडलेल्या असतात आणि जेव्हा सायली हे सगळं स्वतःच्या डोळ्याने बघते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो। तेव्हा इकडे प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये इथे सायलीने बायकोचं कर्तव्य पूर्ण केलेलं असतं। इथे अर्जुनला तिने आपल्या मनातल्या भावनासुद्धा सांगितलेल्या असतात आणि सायली अर्जुनला घेऊन आधी हॉस्पिटलमध्ये जाते। तिथे गेल्यानंतर प्रेक्षकांनो, सुभेदार कुटुंब त्या ठिकाणी आलेलं असतं। अर्जुनला खूप जास्त मार लागल्यामुळे अर्जुन ICUमध्ये असतो। पण त्या ठिकाणी पूर्णाजी, कल्पना, प्रिया, अस्मिता सगळेजण आल्यानंतर इथे प्रिया आता सायलीला म्हणत असते की अर्जुनच्या अवतीभवतीसुद्धा तू यायचं नाही, तू अर्जुनला बघायला जायचं नाही। तर इकडे आता अर्जुनला भेटायचं नाही, त्याच्याशी बोलायचं नाही, इथून निघून जा, हे प्रिया जेव्हा आता सायलीला म्हणत असते तेव्हा सायली बोलते की कुठल्या अधिकाराने तू मला हे सगळं सांगतेस? मी अर्जुन सरांची बायको आहे, कळलं ना? तेव्हा इकडे आता प्रिया वाटेल तसं सायलीला बोलत असताना सायली आता एक रौद्र रूप धारण करते आणि जोरदार ती प्रियाच्या कानाखाली देते। तर इकडे अर्जुनला आता भेटू न देणारी ही प्रिया, हिला आता सायलीने चांगला धडा शिकवलेला असतो, तिच्या झणझणीत कानाखाली दिलेलं असतं। आणि तेव्हा इथे कल्पना आणि पूर्णाजी ह्या दोघीजणी सायलीचं हे रौद्र रूप बघून खूपच जास्त आता थक्क होऊन जातात। साधी भोळी सायली, पण अर्जुनसाठी, आपल्या नवऱ्यासाठी तिला किती आता प्रियाचा राग आलाय हे आता कल्पना आणि पूर्णाजी हिला दिसलेलं असतं। आणि त्यामुळे इथे आता सगळ्यांना इथे इग्नोर करून, सगळ्यांना बाजूला सारून सायली आपल्या नवऱ्याकडे धाव घेते, ती अर्जुनकडे धाव घेते। आणि प्रेक्षकांनो, जेव्हा सायली अर्जुनकडे जाते, त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते, तिच्या डोळ्यातले अश्रू जेव्हा अर्जुनच्या हातावरती पडतात, त्याच्या चेहऱ्यावरती पडतात, तेव्हा इथे आता शुद्धीत न येणारा अर्जुन हा शुद्धीवरती आलेला असतो। आणि सगळ्यात आधी त्याने डोळे उघडल्यानंतर त्याने आपल्याजवळ सायलीला बघितलेलं असतं। तर इथे प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया की इथे कशा पद्धतीने आता सायली अर्जुनला हॉस्पिटलला घेऊन येते आणि प्रियाला धडा शिकवते, त्याचबरोबर अर्जुन कशा पद्धतीने शुद्धीवरती येतो हे सगळं आपण आजच्या भागामध्ये सविस्तरपणे पुढे बघणारच आहोत। तर प्रेक्षकांनो, इथे आता गुंड लोक चाळीमध्ये आलेले असतात आणि हे सगळं प्लॅनिंग असतं प्रियाचं। तिने रिपोर्टर पाठवलेले असतात, खोट्या बातम्या सांगितलेल्या असतात आणि ते गुंड लोकसुद्धा अर्जुनला मारण्यासाठी तिनेच पाठवलेले असतात। तर इकडे आता अर्जुन म्हणत असतो की हे जे काही आहे ते सगळं खोटं आहे, तरीसुद्धा ते गुंड मवाली लोक त्याचं ऐकायला काही तयार नसतात, कारण त्यांना काही करून अर्जुनला मारायचंच असतं। त्यामुळे इथे आता चाळीमध्ये ते लोक अर्जुनला मारत असतात। तर इकडे सायली मधुभाऊंना चांगलेच खडेबोल सुनवत असते। ती म्हणत असते की मधुभाऊ, तुम्ही असं का करताय? तुम्ही मला आणि अर्जुन सरांना वेगळं ठेवण्यासाठी एवढे प्रयत्न का करताय? जावई बापू म्हणून त्यांना एवढी प्रेमाने हाक मारायचात ना, कारण ते जावई बापू म्हणून खरंच खूप चांगले होते, तुमच्या मुलीला सुखात ठेवत होते आणि तुमच्यासाठी सुद्धा खूप करत होते। तर आपल्या आश्रमातील काका काकूंसाठी आणि मुलांसाठी सुद्धा मधुभाऊंनी खूप केलंय, तुम्हाला माहिती नाही आहे का? आणि मधुभाऊ, तुम्ही सुद्धा जामिनावरती सुटलायत ना, ते अर्जुन सरांमुळे सुटलायत, कारण तुम्हाला जेव्हा अटक झाली होती त्याच्यानंतरला मी किती वकिलांना जाऊन भेटले ना, याची साक्षीदार कुसुमताई आहे, हवं तर तुम्ही तिला विचारा। तुमची केस घ्यायला कुठलाही वकील तयार नव्हता, ते अर्जुन सर होते जे तयार झाले होते आणि त्यांनी तुम्हाला जामिनावरती सोडवलेलं सुद्धा आहे। तेव्हा इकडे सायली म्हणत असते, एवढा कसला राग आलाय तुम्हाला मधुभाऊ? आम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं त्याचा इतका राग आला की ती गोष्ट तुमच्या मनावरती आता इतकं घर करून गेली आहे, तुमचा राग इतका मोठा झाला आहे की तुम्हाला दिसत नाही आहे का की अर्जुन सर माझ्यावरती किती प्रेम करतात, तुमचा किती आदर करतात, हे तुम्हाला दिसत नाही का मधुभाऊ? अहो, तुमच्या सायलीच्या डोळ्यात बघितल्यानंतर तुम्हाला कळत होतं ना की सायलीच्या मनात काय चाललंय, ते मला बरोबर कळतं। मग आता माझ्या डोळ्यात, माझ्या मनातलं तुम्हाला अजिबात कळत नाही आहे का? मधुभाऊ, अर्जुन सरांवरती माझं मनापासून प्रेम आहे आणि एक गोष्ट मी तुम्हाला सांगते मधुभाऊ, एक वडील म्हणून तुम्ही जे काही मला सांगाल ना ते मी सगळं ऐकेन,
पण जर तुम्ही माझ्या नवऱ्याला सगळ्यांसमोर खोटं ठरवाल, त्यांच्यावरती विनाकारण आरोप कराल, तर मी ते एक बायको म्हणून अजिबात खपू नाही घेणार. कारण अर्जुन सर काय आहेत ते मला माहिती आहे. माझ्या यांना जर तुमच्यामुळे काही त्रास झाला तर ते मी अजिबात सहन करणार नाही. तर इथे अर्जुनने आता सायलीसाठी काय काय आणि किती केलेलं असतं हे प्रेक्षकांनो आपण बघितलेलंच आहे. त्याने कधीही आपली मर्यादा पार केली नाही. त्याने सायलीची किती रिस्पेक्ट केली, तिच्या बोलण्याला किती महत्त्व दिलं, तिच्या असण्या नसण्याने त्याला किती फरक पडत होता, हे सगळं आपण बघितलं आहे. तेव्हा सायलीला बरोबर माहिती आहे की अर्जुनचं तिच्यावरती खूप जास्त प्रेम आहे. त्याने त्याच्या आयुष्यामध्ये सायलीला खूपच जास्त वरची जागा दिलेली आहे. तेव्हा इकडे आता सायलीने ठामपणे मधुभाऊंना सांगितलेलं असतं की जर अर्जुन सरांना, माझ्या नवऱ्याला जर काही झालं ना तर मी हे विसरून जाईन मधुभाऊ की मी तुमची मुलगी आहे आणि तेव्हा मी फक्त माझ्या नवऱ्याची साथ देईन, मी त्यांच्या बाजूने लढेन, बाकी काही नाही. मी सगळं काही विसरून जाईन. मग मी फक्त मिसेस सायली अर्जुन सुभेदार असेन आणि तेव्हा मी तुमच्याजवळ बोलायला येईन. तेव्हा इकडे आता सायलीला या गोष्टीचा राग आलेला असतो की मधुभाऊ म्हणतात या गुंड माणसाला मी पोलिसांच्या ताब्यात देईन. आणि इथे अर्जुन गुंड नाही आहे, तो एवढा मोठा वकील आहे. त्या वकिलाने मधुभाऊंना जामिनावरती सोडवलं आहे. मधुभाऊंना काही अक्कल आहे की नाही प्रेक्षकांनो, खरंच मला काही कळत नाही. जे गुंड लोक आहेत त्यांना चांगले समजतायत आणि अर्जुनसारख्या वकिलाला गुंड समजतायत. काय बोलायचं मधुभाऊंना. तर इकडे आता सायलीने स्वतःसाठी आणि आपल्या नवऱ्यासाठी म्हणजे अर्जुनसाठी तिने चांगला स्टँड घेतलेला असतो आणि मधुभाऊंची सुद्धा अक्कल ठिकाणावरती आणलेली असते. डोळ्यावरती जी आंधळेपणाची पट्टी असते ती आता सायलीने आपल्या खडे बोलाने बाजूला केलेली असते. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो इकडे ते गुंड लोक आता अर्जुनला मारतच असतात. त्यानंतरला सायलीला आवाज येतो तेव्हा ती बाहेर धावत पळत बघायला येते तर काय, अर्जुन आणि त्या गुंडांची अजूनही फाईट चालूच आहे. तेव्हा इथे सायली म्हणत असते की मधुभाऊ मला जाऊ द्या, अर्जुन सर रागाच्या भरात काय करतील काही सांगता येत नाही, त्यांचा राग खूपच जास्त बेकार आहे, मीच त्यांना थांबवू शकते. तेव्हा इकडे मधुभाऊ सायलीचा हात पकडून ठेवतात, तिला म्हणतात की घरात जा, अजिबात तू बाहेर यायचं नाही. तेव्हा सायली आता मधुभाऊंचा हात सोडवते आणि धावत पळत येऊन ती म्हणते की अहो, आणि एका शब्दामध्येच अर्जुन पूर्णपणे विरघळतो आणि तो मागे वळून बघतो तर काय तिथे मधुभाऊ असतात. आणि मग मधुभाऊंचा रिस्पेक्ट करण्यासाठी, कारण तो म्हणालेला असतो की यापुढे मी कुणावरतीही हात नाही उघडणार, कारण मधुभाऊ त्याला गुंड म्हणालेले असतात. तेव्हा ते गुंड लोक जेव्हा अर्जुनला मारत असतात तेव्हा अर्जुन म्हणतो की प्लीज मला मारू नका, माझे सासरे इथे आहेत आणि त्यांच्यासमोर मला कुणावरतीही हात नाही उघडायचा आहे. तरीसुद्धा गुंड लोक ऐकत नाही. सायली म्हणत असते की मधुभाऊ मला सोडा, कारण ते गुंड लोक आता अर्जुनला मारत असतात. अर्जुन त्यांच्यावरती हात नाही उघडत आणि नंतरला अर्जुन इथे मधुभाऊंची त्यातूनही माफी मागत असतो. आणि मग एक गुंडा अर्जुनच्या डोक्यामध्ये काचेची बाटली फोडतो आणि मग अर्जुनच्या डोक्यामध्ये सगळ्या काचा वगैरे घुसलेल्या असतात, चांगले त्याच्यातून रक्त येत असतं. तेव्हा सायली मात्र खूप जास्त चिडते, मधुभाऊंचा हात सोडून धावत पळत अर्जुनकडे येते आणि प्रेक्षकांनो सगळ्यात आधी त्या माणसाच्या कानाखाली मारते ज्याने अर्जुनच्या डोक्यामध्ये बाटली फोडलेली असते. आणि त्याच्यानंतर ती म्हणते की अर्जुन सर उठा ना, अर्जुन सर तुम्हाला काही झालं तर मी नाही जगू शकणार, प्लीज अर्जुन सर उठा ना. तेव्हा इथे आता सायली म्हणते की अर्जुन सर माझंही तुमच्यावरती खूप खूप प्रेम आहे आणि आतापासूनच नाही, कदाचित तुमच्या आधीपासून माझं तुमच्यावरती प्रेम आहे. तर इथे आता सायली म्हणत असते की तुमचं माझ्यावरती जितकं प्रेम आहे ना त्यापेक्षा कितीतरी जास्त माझं तुमच्यावरती प्रेम आहे, पण हे मी तुम्हाला तेव्हा सांगितलं नाही, पण आता सांगते, प्लीज तुम्ही माझ्यासाठी तरी उठा. तेव्हा इथे अर्जुन उठतो आणि सायलीला मिठी मारतो आणि त्यानंतरला अर्जुनच्या डोक्यातून आता खूपच जास्त रक्तस्राव होतो आणि पुन्हा अर्जुन तिथे कोसळतो. जमिनीवरती कोसळल्यानंतर इथे सायली आता सगळ्यांकडून मदत मागत असते पण कुणीही पुढे यायला तयार नसतं. तेव्हा सायली एक रिक्षा पकडते आणि रिक्षामध्ये अर्जुनला टाकते आणि ती त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते. तेव्हा इकडे हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता डोक्यातून रक्त वगैरे येते, म्हणजे नक्की काय झालं आहे, अपघात झाला आहे का, मग पोलीस कंप्लेंट करावी लागेल, असं तसं आता सगळेच बोलत असतात. तेव्हा सायली म्हणते की मी तुमच्यासमोर हात जोडते, पण आधी यांना तुम्ही ॲडमिट करून घ्या. तेवढ्यातच तिथे अश्विन येतो, बघतो तर काय सायली आणि अर्जुन पूर्णपणे इथे रक्ताने आता भिजलेला असतो. तेव्हा अश्विन म्हणतो की दादा काय झालं दादाला. तेव्हा सायली म्हणते अश्विन भाऊजी तुम्ही आधी यांच्यावरती ट्रीटमेंट करा ना, यांना काही गुंडांनी मारले.
तेव्हा इकडे अश्विन म्हणतो की लवकरात लवकर यांना आता ऑपरेशन थिएटरमध्ये घ्या आणि एमर्जन्सीमध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये घेतलेलं असतं, कारण डोक्याला जबरदस्त मार लागलेला असतो. अर्जुनच्या डोक्याचं ऑपरेशन करावं लागतं आणि ते ऑपरेशन झाल्यानंतर त्याला ICUमध्येच ठेवण्यात येतं. त्याच्या डोक्यामध्ये आता जास्तीत जास्त टाकेसुद्धा पडलेले असतात, कारण पूर्ण काचेची बाटली जोरात त्याच्या फोडलेली असते डोक्यामध्ये. त्याच्यानंतर अर्जुनचं ऑपरेशन झाल्यानंतर तो काही शुद्धीवर येत नसतो. डॉक्टर म्हणतात की 24 तास आम्ही अंडर ऑब्झर्वेशन ठेवणार. आता कधी शुद्धीवरती येत आहेत काही सांगता येत नाही. त्यामुळे सगळेजणच टेन्शनमध्ये असतात. अश्विनने आता सुभेदारांना घरी फोन करून सांगितलेलं असतं की अर्जुन ॲडमिट आहे म्हणून, त्याला खूप मार लागला आहे. त्यानंतर इथे किल्लेदार, त्याचबरोबर सुभेदार, चैतन्य सगळेजण हॉस्पिटलमध्ये धाव घेतात आणि इथे सायली तर बसलेलीच असते. तेव्हा सगळेजण येतात, बघतात तर काय, अर्जुनची अवस्था बघून सगळेजण इथे रडतसुद्धा असतात. तेव्हा इथे सायलीला आता पूर्णाजी आणि कल्पना म्हणतात, तू काय करतेस ग इथे? हे सगळं आहे ना तुझ्यामुळे झालेलं आहे. आज आमच्या अर्जुनची जी अवस्था आहे ना तुझ्यामुळे आहे. आत्ताच्या आता इथून चालती हो. तुलाच भेटायला आलं होतं ना चाळीमध्ये आणि त्याची ही अवस्था केली तुम्ही. तेव्हा सायली म्हणते, नाही आई, मी काही केलेलं नाही आहे. ते गुंड लोक कोण होते, ते रिपोर्टर कोण होते मला पण माहिती नाही. अर्जुन सर आणि त्यांच्यामध्ये वाद चालू होता, नंतर मला ते कळलं. तेव्हा इकडे पूर्णाजी म्हणते की तुझं तोंडसुद्धा बघायची इच्छा नाही आहे, आत्ताच्या आता इथून चालते हो. तेव्हा सायली म्हणते की मला माफ करा, पण मी आता कुठेही जाऊ शकत नाही. माझ्या नवऱ्याला बरं वाटत नाही, ते शुद्धीवरती येत नाही तोवर मी कुठेही जाणार नाही आहे. तेव्हा इकडे आता कल्पना आणि पूर्णाजी म्हणतात की बास झाली नाटकं, नवरा नवरा करायची नाटकं बास झाली. तेव्हा प्रिया म्हणते, काय ग एकदा सांगून कळत नाही का? सांगितलं आहे ना की कुणीही भेटायला जायचं नाही म्हणून, आणि तू तर अजिबात अर्जुनजवळ जायचं नाही. तेव्हा सायली म्हणते, आता इतका उशीर झाला, अर्जुन सर अजूनही शुद्धीवरती आलेले नाही आहेत. मला फक्त एकदा त्यांना भेटायचं आहे, एकदा त्यांना बघायचं आहे, लांबूनच बघेन. तेव्हा इकडे डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, कुणीतरी एक जाऊ शकतं त्यांना भेटायला, पण काही बोलायचं नाही, त्यांना त्रास द्यायचा नाही, अजून ते शुद्धीवरती आलेले नाही आहेत. तेव्हा इकडे आता प्रिया म्हणत असते, ए सायली, तू नाही जायचं, कळलं ना? एकतर मी जाईन, नाहीतर पूर्णाजी किंवा कल्पना मामी जाईल, पण तू अजिबात तिथे जायचं नाही. तेव्हा प्रतिमा म्हणत असते, अगं प्रिया असं काय करतेस, जाऊ दे ना सायलीला. तेव्हा प्रिया म्हणते, नाही आई, तुला नाही माहिती, हे सगळं ना या सायलीमुळे झालं आहे. तेव्हा सायली म्हणते, नाही मी काही नाही केलं आहे. तरीसुद्धा इथे प्रिया म्हणत असते, तू अजिबात आतमध्ये जायचं नाही. सायली म्हणते, हे बघ, मी त्यांची बायको आहे, मला जाऊ दे, डॉक्टरांनी सुद्धा मला परवानगी दिले. तेव्हा इकडे प्रिया म्हणते, सांगितलं ना इथून चालते हो म्हणून, कळत नाही का? तेव्हा इथे सायली आता प्रियाच्या जोरदार कानाखाली देते आणि म्हणत असते, हे बघ, मी त्यांची बायको आहे, ते माझा नवरा आहेत आणि त्याच्यामुळे एका बायकोला अधिकार आहे आपल्या नवऱ्याकडे जाण्याचा, कळलं ना? तेव्हा इथे सायली म्हणते की तू कोण आहेस गं मला माझ्या नवऱ्यापासून वेगळं ठेवणारी? तुम्ही कोण आहात, आमचं नातं खरं आहे की खोटं हे सांगणारे? आत्तापर्यंत मी सगळ्यांचं खूप ऐकलं, खूप सहन केलं, पण आता माझ्या नवऱ्याच्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, कळलं का तुम्हाला? त्याच्यामुळे कुणीही मला अडवायचं नाही, कुणीच मला अडवू शकत नाही. इथे मी आत्तापर्यंत सगळ्यांचं बोलणं ऐकते. मी अर्जुन सरांजवळसुद्धा एवढे दिवस बोलत नव्हते. त्यांना बिचाऱ्यांना विनाकारण मी या सगळ्याची शिक्षा दिली, पण आता मी कुणाचंही ऐकणार नाही आहे. आता इथे मी फक्त त्यांची बायको म्हणून आली आहे. तुम्हाला कुणालाही माझ्याबरोबर नातं ठेवायचं नाही आहे ना, नका ठेवू, पण मी अर्जुन सरांची बायको या अधिकारानेच इथे आली आहे, कळलं ना? आणि तुझा काय संबंध गं? माझ्या नवऱ्याला तू का मला भेटू देत नाही आहेस? एकदा आता थोबाडीत दिले, जर पुन्हा थोबाडीत खायचे असेल ना तर मला थांबवून दाखव. तेव्हा इकडे आता सायलीचं हे रौद्ररूप बघितल्यानंतर कल्पना आणि पूर्णाजीसुद्धा गप्पच बसतात, पूर्ण थक्क होऊन जातात, कारण याआधी त्यांनी सायलीला अशा अवस्थेमध्ये कधीच बघितलेलं नसतं, इतकं रागामध्ये. तर इकडे आता सायली म्हणत असते की बाजूला हो, तुझा संबंध काय येतो गं? अर्जुन सरांनी तुला हा अधिकार दिला आहे का मला थांबवण्याचा? नाही ना, मग मध्ये मध्ये पडायचं नाही, आमच्यामध्ये येण्याचा प्रयत्न कुणीच करायचा नाही. जर मला अर्जुन सरांना तुमच्या सगळ्यांपासून दूर ठेवायचं असतं ना तर त्याच वेळेला त्यांच्याबरोबर निघून गेले असते, ज्या वेळेला मला घरातून हाकलून दिलं होतं. पण तेव्हा मी गप्प बसले, कारण मला तुम्हाला कुणालाही दुखवायचं नव्हतं. पण आज एवढ्या दिवस तुम्ही लोकांनी आम्हाला एकमेकांपासून दूर ठेवले, पण आता नाही, आता मला फक्त माझ्या नवऱ्याची काळजी आहे, अजून कुणाचीच नाही. तर इकडे आता अर्जुनला प्रिया काही भेटू देत नसते सायलीला, त्यामुळे सायलीने तिच्या कानाखाली चांगला जाळ काढलेला असतो आणि अर्जुनकडे तिने धाव घेतलेली असते. जेव्हा सायली अर्जुनकडे जाते तेव्हा प्रेक्षकांनो ती अर्जुनचा हात आपल्या
हातात धरते, त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि ती म्हणते की अर्जुन सर, माझं तुमच्यावरती खूप खूप प्रेम आहे. आपल्याला दोघांना एकमेकांबरोबर सुखाने संसार करायचा आहे. आपल्याला पूर्णाजी, कल्पना आई, त्याचबरोबर सगळ्यांची मनं जिंकायची आहेत ना. आपल्याला पुन्हा एकदा एकत्र यायचं आहे. असं बोलल्यानंतर इथे अर्जुनच्या कानापर्यंत तो आवाज जातो आणि अर्जुन अजूनपर्यंत शुद्धीवरती आलेला नसतो. पण जेव्हा सायलीचं ते बोलणं, ते मधुर बोलणं, तिच्या डोळ्यातले अश्रू जेव्हा अर्जुनला कळतात, तेव्हा मात्र इथे अर्जुन आता शुद्धीवरती आलेला असतो. प्रेक्षकांनो, इथे सायलीमुळे अर्जुन शुद्धीवरती आलेला असतो आणि तेव्हा सगळ्यांना कळलेलं असतं की सायलीच्या प्रेमात इतकी ताकद आहे की अर्जुन शुद्धीवरती आलेला असतो. तर इथे आपण बघितलं की कशा पद्धतीने आता सायलीने प्रियाला सडेतोड असं उत्तर देऊन अर्जुनला भेटायला गेलेली असते आणि त्यामुळे अर्जुन शुद्धीवरती आलेला असतो. आणि इथे तिने सगळ्यांना दाखवून दिलेलं असतं की तुम्ही कितीही आणि काहीही बोललात तरीसुद्धा आमचं प्रेम खरं आहे आणि आम्ही दोघेजणं खरे नवरा बायको आहोत आणि आम्ही नेहमी एकत्र राहणार. आणि इथे सायलीने अर्जुनवरचं प्रेम आता सगळ्यांसमोर सिद्ध केलेलं असतं.